तर यमची किंमत यावे कुठली पलीकडे बघा पलीकडे 3 चा घन गुणिले 4 27 3 चा घन 70 गुणिले 4 म्हणजे पाठीमागे 3 चा यम म्हणजे यमची किंमत अधिक 3 ची किंमत 3 अधिक 3 चा यम अधिक 1 म्हणजे 3 चा घन अधिक 3 चा चौथा आपलं उत्तर मिळालं की पण काय करायला मिळेल त्यांची किंमत 3 मला सांगा 3 चा घन 3 चा चौथा घात 81 27 ने 81 रूपांतर केलं होतं 3 चा घन गुणिले 4 आणि आपला इथे यम आहे हा 2 3 समजलं